नमस्कार, मी प्रोफेसर प्रीती राणे. आजच्या या शेअर मार्केट आर्थिक प्रगतीसाठी एक उत्तम पर्याय या कार्यशाळेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यापासून, काहींची तर बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की शेअर मार्केट शिकायचंय. पण अखेर आजचा तो दिवस आला की तुम्ही माहितीये ना, आज काही का कारण असे ना, पण तुम्ही या शेअर मार्केट कार्यशाळा शिकण्याकडे स्वतःचं एक पाऊल तर नक्कीच टाकलेलं आहे. आणि माझी खात्री आहे की या शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमची भरपूर आर्थिक प्रगतीही कराल आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्णही कराल. चला तर मग आजच्या हे शेअर मार्केटमध्ये नक्की सुरुवात कशी करायची त्या विषयाकडे वळूया. आता पहिला प्रश्न असतो तो म्हणजे शेअर मार्केटच का? कारण एवढे बिझनेसचे पर्याय उपलब्ध असताना, एवढ्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध असताना फक्त शेअर मार्केटकडेच का वळलं पाहिजे? तर बरेच कारण आहेत की शेअर मार्केटकडे वळण्यासाठी आपल्याला नक्की काय केलं पाहिजे आणि आपल्याला कसे फायदे होतात. त्यातलं पहिलं म्हणजे एक तर हा बिझनेस तुम्हाला करण्यासाठी कुठेही मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आणि तुमच्या घर बसल्या आणि 100% पारदर्शकता. इथे तुम्हाला कोणी फसवू शकत नाही किंवा कोणावर तुम्ही अवलंबून राहण्याची सुद्धा गरज नाही. पूर्णपणे 100% पारदर्शक असं आहे. म्हणजे फक्त रुपयाचा नाही तर तुमच्या पैशाचा हिशोब सुद्धा इथे तुम्हाला मिळतो. त्यानंतर तुमचे परंपरागत जे काही इन्व्हेस्टमेंटचे मार्ग आहेत, FD, RD, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा, पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा, रिअल इस्टेट मार्केटमध्ये, याच्यापेक्षा तर नक्कीच 100% इथे तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो ॲज अ लॉंग टर्ममध्ये, दीर्घकालीन गुंतवणुकीत. म्हणजे मी जसं सांगते की बँकेमध्ये तुमचे वर 1 लाखाचे 2 लाख होण्यासाठी 10 वर्ष जावी लागतात, परंतु इथे मात्र 1 लाखाचे तुमचे 2 लाख होण्यासाठी चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर 1 ते 2 वर्ष सुद्धा पुरेशी आहेत. आपण स्टेप बाय स्टेप त्या सगळ्या गोष्टींकडे बघणार आहोत. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय, शेअरमध्ये म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचे मालकी हक्क मिळतात, तुम्हाला त्या कंपनीची ओनरशिप मिळते, पार्टनरशिप मिळते, तेवढ्या शेअर्सची भागीदारी मिळते. म्हणजे जेवढे शेअर घेतल्यात तेवढ्या पर्सेंटेजचे तुम्ही त्या कंपनीचे मालकही होत आहे. आणि अक्षरशः सहज सोपं काम आहे. ज्याला स्वतःचा मोबाईल वापरता येतो तो नक्कीच शेअर मार्केटमध्ये अगदी हे शेअर्स बाईंग आणि सेलिंग करून आपल्याला हवा तेवढा नफा नक्कीच मिळवू शकतो. इथे काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाहीये. जसं जॉब करायला 8-8, 10-10, 12-12 तास तुम्हाला खर्च करावे लागतायत, ट्रॅव्हलिंगचाही वेगळा वेळ, तसा इथे अजिबात नाही. इथे तुम्ही दिवसाचा अगदी फक्त अर्धा तास जरी दिला तरी सुद्धा पुरेसा आहे. बाकीचा वेळ तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्कीच आनंदामध्ये व्यतीत करू शकता. थोडक्यात असं मला सांगावंसं वाटतं, आपण नॉर्मली मोबाईलमध्येच बघा ना, 24 तासातले 4-4, 5-5 तास मोबाईलमध्ये आपण असतो. त्यातला थोडासा वेळ, अगदी दिवसाची 15 मिनिटं किंवा अर्धा तास जर इथे काम केलं तर नक्कीच तो वेळ सत्कारणी लावू शकता, त्याचा सदुपयोग करू शकता आणि तुम्ही तुमची फायनान्शियल ग्रोथ सुद्धा करू शकता. मला सांगा, इथे काम करण्यासाठी तुम्हाला कुठच्याही ऑफिसला जायची गरज नाहीये किंवा कुठच्याही ठिकाणी जायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये बसून किंवा कुठे पिकनिकला जरी गेलेला असाल तरी सुद्धा तुम्ही इथे तुमचं काम सहजरित्या करू शकता. तुम्ही झोपलेले असाल किंवा कुठेही आउट ऑफ इंडिया गेलेला असाल तरी तुमच्या कामावर काडी मात्रही परिणाम होणार नाही. इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला कसलंही पैशाचं बंधन सुद्धा नाहीये. अगदी 100 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. मी जसं नेहमी म्हणते की एखादा व्यवसाय, साधी वडापावची गाडी, सँडविचची गाडी जरी टाकायची म्हटलं तरी 1,00,000-1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आली. बरं, ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला 4-5 महिने प्रॉफिटची अपेक्षा सुद्धा करता येत नाही आणि त्यानंतर तुम्हाला माहितीये ना, तो 4-5 महिन्यानंतर बिझनेस ग्रो होईलच याची सुद्धा शाश्वती देता येत नाही. कदाचित त्यानंतर तो बिझनेस तुम्हाला बंद सुद्धा करावा लागेल. परंतु शेअर मार्केटमध्ये
फक्त 100 रुपयापासून सुरुवात करून देखील ज्या दिवशी सुरुवात करताय त्या दिवसापासून तुम्ही तुमची मिळकतही सुरू करताय. अर्थात ही मिळकत कशी करायची, ह्या कुठच्या टूल्स आणि टेक्निक वापरायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या काही गोष्टी. ओके, या बिझनेसमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला कसलंही वयाचंही बंधन नाही. अगदी 14-15 वर्षाच्या मुलापासून ते अगदी आफ्टर रिटायरमेंट असलेला व्यक्ती सुद्धा इथे सहजरित्या काम करू शकतो. त्यानंतर अर्थात पण डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी 18 वय वर्ष पुरेसं असतं, पण तरी सुद्धा आई वडिलांच्या अकाउंटवर सुद्धा काम करून मुलं पैसे मिळवू शकतात. ओके, त्यानंतर तुम्हाला कसलंही ट्रॅव्हलिंग करावं नाही लागत, प्रवासाचं सुद्धा बंधन नाहीये. महिलांसाठी तर अतिशय उत्कृष्ट असा बिझनेस आहे असं मला वाटतं, कारण महिला सुद्धा कोणी सांगितलंय एवढं ट्रेनने प्रवास करा, एवढी दगदग करा, धावपळ करा, घरची सगळी कामं करून अगदी सगळी काही करून, हे सुद्धा हे बघा, मला इथे असं सांगावं असं वाटतं 8-8, 10-10, 12-12 तास जॉब करण्यापेक्षा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून अगदी आरामात एखादी महिला अर्धा तास नक्कीच काढू शकते. आणि दुसऱ्यावर डिपेंड राहून जगण्यापेक्षा इथे स्वतःचा हा व्यवसाय सेल्फ डिपेंड राहून, माहितीये ना, कोणावरही अवलंबून न राहता स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी सुद्धा निर्माण करू शकते आणि स्वतःची फायनान्शियल ग्रोथ सुद्धा करू शकते. सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून सुद्धा तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता. म्हणजे कमवण्यासाठीचा दुसरा पर्याय. आपल्याला माहिती आहे की आपला एक इन्कम सोर्स सध्याच्या काळामध्ये एवढ्या या महागाईच्या युगात पुरेसा नाहीये. त्याच्यामुळे नेहमी आणि आपला एक इन्कम सोर्स जर कुठेही बंद झाला तर मात्र प्लॅन बी आपल्याकडे काय आहे तो असणं नेहमी गरजेचं आहे. आणि प्लॅन बी म्हणजेच शेअर मार्केट असं मला तरी वाटतं, कारण या बिझनेस करायला तुम्हाला कसलीही बंधन नाहीये, काळाचं नाही, वेळेचं नाही, शिक्षणाचं सुद्धा बंधन नाहीये. म्हणजे मी अगदी 10वी झालंच पाहिजे, 12वी झालंच पाहिजे, मला इंग्लिश यायलाच पाहिजे, मला कम्प्युटरचं नॉलेजच असलं पाहिजे, अशी कसलंही नॉलेजची गरज नाहीये. अगदी 4थी नापास व्यक्ती सुद्धा इथे सहजरित्या काम करून अगदी आपल्याला हवा तेवढा नफा नक्कीच मिळवू शकतो. त्यानंतर कसलंही जाहिरात एक्सपेन्सेस नाही. एखादा बिझनेस आपल्याला नव्याने फॉर्म करायचा म्हटलं तर पहिले ऍडव्हर्टायझिंग करावी लागते, परंतु इथे कसलाही जाहिरातीचा एक्सपेन्सेस नाही. त्यानंतर व्यवसाय वाढीचा म्हणजे व्यवसाय विस्तार करण्याचा सुद्धा कसला खर्च नाहीये. कोणताही बिझनेस डेव्हलप करण्यासाठी, विस्तार करण्यासाठी भरपूर पैसा लागतो. इथे एक्सपान्शन कॉस्ट वगैरे काहीही लागत नाही, कारण हा तुमचा स्वतंत्र व्यवसाय असणार आहे आणि एकमेव तुम्ही हा व्यवसाय करणार आहात आणि तुमची हवी तेवढी फायनान्शियल डेव्हलपमेंट करणार आहात. आणि पूर्णपणे फुल कंट्रोल ऑन युअर मनी. तुमच्या पूर्ण पैशावर तुमचा स्वतःचा कंट्रोल असतो, कारण इथे कोणीही तुमच्या मनाविरुद्ध तुमचा 1 रुपया काय 1 पैसा सुद्धा घेऊ शकत नाही. आणि कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा आणि कमीत कमी कालावधीमध्ये स्मार्ट वर्क करून तुम्हाला तुमची भरपूर फायनान्शियल ग्रोथ करून देणारा हा एकमेव बिझनेस आहे. इथे अनलिमिटेड प्रॉफिट अर्निंग करण्यासाठी भरपूर फ्लेक्झिबिलिटी आहे, खूप फॅसिलिटी आहे. ओके, हे झाले सगळे साधारण फायदे. आता मेन असतं ते म्हणजे काय, तर मला आर्थिक फायदे काय मिळतील, मला पैसा संबंधित फायदे किती मिळतील. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे वाढीव मुद्दल मिळते, कॅपिटल ॲप्रिसिएशन असं त्याला म्हटलं जातं. जसं की एखादा शेअर तुम्ही घेताय, म्हणजे 100 रुपयाला तुम्ही शेअर घेताय आणि काही कालांतराने त्या 100 रुपयाच्या शेअरची व्हॅल्यू झाली 200 रुपये. आता तुम्ही घेतले 1000 शेअर आणि त्या 1000 शेअरची म्हणजे 100 रुपये पर शेअर प्रमाणे 200 रुपये व्हॅल्यू झाली. म्हणजे तुमच्या 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटची 2 लाख इन्व्हेस्टमेंट झाली. मला इथे असं सांगावं असं वाटतं की त्या 1 लाखा व्यतिरिक्त तुम्ही 1ही रुपया एक्स्ट्रा इन्व्हेस्ट नाही केलाय किंवा तुमचा 1ही सेकंद एक्स्ट्रा तिथे अडकवू न देता ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत जाते ॲज अ लॉंग टर्ममध्ये. समजून घ्या, यालाच म्हणतात कॅपिटल ॲप्रिसिएशन. त्यानंतर लाभांश. लाभांश म्हणजे काय, तर डिव्हिडंड. कंपनी दर 3 महिन्याने म्हणा, 6 महिन्याने म्हणा किंवा इयर एंडला, वर्षाच्या एंडला डिव्हिडंड्स देतात. काही कंपन्या मंथली सुद्धा डिव्हिडंड देणाऱ्या आहेत. तर मला इथे असं सांगावं असं वाटतं, कितीतरी कंपन्या डिव्हिडंड जो देतात त्या डिव्हिडंडवरच सगळ्या कुटुंबाचा महिन्याचा चरितार्थ खर्च चालवला जातो. म्हणजे मला इथे असं म्हणावं असं वाटतं की एखाद्याच्या महिन्याचा पगार सुद्धा एवढा नसेल, एवढा डिव्हिडंड ती कंपनी देते. विचार करा म्हणजे किती फायदा आहे हा. आणि हा डिव्हिडंड सुद्धा बऱ्याच वेळा टॅक्स फ्री सुद्धा असतो. त्यानंतर बोनस शेअर.
आता सपोज मी ह्या उदाहरणात तुम्हाला सांगितलं की तुमचे 100 शेअर आहेत आणि कंपनी जेव्हा फायद्यामध्ये असते, प्रॉफिटमध्ये असते, तेव्हा कालांतराने काही कंपन्या 6 महिन्याने, 1 वर्षाने, 2-3 वर्षाने बोनस इश्यू करतात. बोनस म्हणजे काय, तर 1:1 बोनस दिला तर समजून घ्या तुमचे जे आहेत 100 शेअर अधिक कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा 100 शेअर देते, म्हणजे तुमचे जे 100 शेअर आहेत ते झाले 200 शेअर. बघा, काहीही न करता, कसलीही इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा न करता तुमच्याजवळ 200 शेअर आले. परत काही कालांतराने कंपनीने बोनस दिले, 200चे झाले 400 शेअर. पुन्हा काही कालांतराने बोनस दिले, 400चे झाले 800 शेअर. हा असे शेअर वाढत जाऊन तुम्हाला ॲज अ लॉंग टर्ममध्ये भरपूर प्रमाणात फायदा होतो आणि कमीत कमी कालावधीमध्ये तुमचा फंड सुद्धा दाम दुप्पट करण्यास मदत मिळते. त्यानंतर स्प्लिट शेअर ही सुद्धा एक संकल्पना असते की ॲज अ बोनस जसा आहे तसा स्प्लिट शेअर असतो, की सपोज कंपनीने 1:10 रेशोमध्ये जर शेअर स्प्लिट केले, म्हणजे तुमच्याजवळ जर 1 शेअर असेल तर त्याचे झाले डायरेक्ट 10 शेअर. आता हे बोनस काय असतं, स्प्लिट काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप नंतरच्या भागामध्ये बघणारच आहोत. सध्या ही फक्त सुरुवात आहे, आपण फक्त त्याची माहिती घेऊन घेऊया. ओके, हे झाले सगळे आर्थिक फायदे. त्यानंतर आपण वळूया ऍक्च्युअल शेअर मार्केटकडे. शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची म्हणजे काय सांगा, कोणत्याही विषयामध्ये उडी मारण्यासाठी, कोणत्याही कामात, नवीन कामात उडी घ्यायची असेल तर प्रथम त्याचं नॉलेज घेणं फार गरजेचं असतं. त्याची सुरुवात करायची म्हणजेच काय, तर त्याचं नॉलेज पहिलं घेतलं पाहिजे. तर आता हे नॉलेज कसं घ्यायचं त्यासाठीच तर मी इथे आहे, समजून घ्या. आता शेअर मार्केट म्हणजे काय, तर जिथे एखाद्या व्यवसायाची खरेदी आणि विक्री केली जाते अशी मंडई, अशी बाजारपेठ म्हणजेच शेअर मार्केट. आता मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे 2 मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि तिथे या सगळ्या शेअर्सचा खरेदी विक्रीचा व्यवहार अगदी व्यवस्थितपणे, अविरतपणे चालला जातो. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की शेअर म्हणजे काय. आता शेअर म्हणजे काय, इथे मला एक उदाहरण सांगावं असं वाटतं. सपोज की मला एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, जसं की आता ऑनलाईनला डिमांड खूप आहे. ऑनलाईन सपोज ई बुक्स, ई पेपर्सना डिमांड आहे, तर मी ई बुक्सचा व्यवसाय सुरू केला. आता इनिशियली स्टेजला मला फक्त मी विचार करते की मला मुंबईपुरता माझा व्यवसाय मर्यादित ठेवायचा आहे. तर मी आठवते की मला किती साधारण इन्व्हेस्टमेंट लागेल, तर इन्व्हेस्टमेंट लागणार आहे 5 लाखाची. मी म्हटलं ओके, नो इश्यू, नो प्रॉब्लेम, मी ही इन्व्हेस्टमेंट करू शकते. मी इन्व्हेस्टमेंट केली, माझा व्यवसायही ऑनलाईन आहे सुरू केलाय आणि अगदी मुंबईकरांची भरपूर मागणी आली. आता हा मागणी आल्यानंतर जो काही महिना, 2 महिने, 6 महिन्यात जो काही प्रॉफिट होईल, हा प्रॉफिट कोणाला होणार, फक्त ओनली मी, फक्त मला होणार. का, कारण माझी एकटीची इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे तो जो काही प्रॉफिट होईल तो मला. आता मला असं आढळून आलं की संपूर्ण महाराष्ट्रभरातून या बिझनेसला, या व्यवसायाला मागणी आहे. या पुस्तकांना, माझ्या ई बुक्सना प्रचंड मागणी येते. मग मला काय करावं लागणार की हा माझा जो फंड आहे तो मला 10 पटींनी अजून वाढवावा लागणार. म्हणजे 5 लाखाचा मला 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, तर मी कुठेतरी महाराष्ट्रापर्यंत माझा हा व्यवसाय जो आहे तो विस्तारित नेऊ शकते. आता मी जर विचार करते तर मला असं वाटतंय की हा बिझनेस जो आहे माझा, त्याच्यासाठी 50 लाख लागणार, पण माझी कुठचीही इन्व्हेस्टमेंट हलू न देता मी जास्तीत जास्त सध्या गोळा करू शकते पैसे 25 लाख असं मला वाटतंय. मग हे 25 लाख गोळा करू शकते, पण माझ्यासाठी या बिझनेस वाढवण्यासाठी मला आवश्यक आहे 50 लाखांची. मग मी एक कोणतरी बिझनेस पार्टनर म्हणा किंवा माझा फ्रेंड, नातेवाईक, रिलेटिव्ह कोणीही की जो मला 25 लाखांची मदत करू शकेल. मग माझे 25 लाख अधिक माझ्या रिलेटिव्हचे 25 लाख किंवा फ्रेंडचे, दोघांचे मिळून झाले 50 लाख. ओके, ते मी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. हा बिझनेस ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये वाढवला, महाराष्ट्रातनं मागणी वाढायला लागली आणि जो काही प्रॉफिट मला मिळाला तो माझा एकटीचा असेल का, नक्कीच नाही. तो प्रॉफिट मिळणार कोणाला, तर दोघांना, कारण दोघांची इक्वली इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे शेअरिंग सुद्धा कोणाला मिळणार, दोघांना. शेअर दोघांचे इक्वल आहे, 50-50%, त्यामुळे दोघांनाही इक्वल फायदा होणार. ओके, त्यानंतर आता मला असं आढळून आलंय की हा बिझनेस जो आहे तो ऑल ओव्हर देशामधून याची मागणी वाढायला लागली. बघा, ऑल ओव्हर आपल्या देशामधून. मग आता देशभरात एवढं सगळं करायला फक्त आमच्या दोघांचा फंड पुरेसा नाहीये, मला हा फंड आणखीन 10 पटीने वाढवावा लागणार आहे. म्हणजे 5वरून 50 लाखांवर गेला, 50 लाखावरून आता 5 कोटीपर्यंत गेलाय. आता 5 कोटीपर्यंत गेल्यानंतर मला एकतर मी जॉईंट व्हेंचरमध्ये वगैरे सुरू करू शकते, एक 7-8-10 पार्टनर घेऊन. पण
त्याच्यानंतर आणखीन पुढे जर मला वाढवायचं असेल, आता हा देशभरातनं व्यवसाय समजून घ्या, जरी मी जॉईंट व्हेंचरमध्ये बिझनेस केला तरी जो काही मला नफा मिळेल, जो काही प्रॉफिट मिळेल, हा जेवढे पार्टनर आहेत, जेवढ्यांनी त्या कंपनीचे शेअर घेतले आहेत, म्हणजेच काय, जेवढ्यांनी त्या कंपनीसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, शेअरिंग केलंय, तेवढ्या प्रत्येकाला तो शेअर त्यांचा वाटा मिळणार. ओके. आता त्यानंतर मला असं आढळून आलं की आता फक्त मुंबई, महाराष्ट्र, देशभरात मर्यादित नाही तर ऑल ओव्हर द वर्ल्ड, संपूर्ण जगभरातून ही मागणी आता वाढायला लागली आहे म्हटल्यानंतर आता काहीतरी करणं गरजेचं आहे. तर आपल्याला इथे सुविधा असते की म्हणजे आता 5 कोटीचा जर 10 पटींनी फंड मला वाढवायचा आहे, 50 कोटी, 50 कोटीचे 500 कोटी, 500 कोटीचे 5000 कोटी, 5000 कोटीवरून 5 लाख कोटीपर्यंत जर माझा बिझनेस मला न्यायचा असेल तर आपल्याला इथे अपॉर्च्युनिटी असते, संधी असते की तुमची कंपनी जी आहे ती तुम्ही अगदी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड केली तर तुम्हाला हवा तेवढा पैसा बिनव्याजी, 1 रुपया सुद्धा व्याज न देता तुम्ही मिळवू शकता आणि तुमच्या कंपनीसाठी तो वापरू शकता आणि तुमच्या कंपनीसाठी वापरून कंपनी तुमची ग्रो करू शकता आणि तुम्ही त्याचा नफाही मिळवू शकता. अर्थात याचा नफा तुम्हालाही होणार आहे आणि शेअर होल्डर लोकांना सुद्धा होतो. ओके. तर आपल्याला इथे असं म्हणावंसं वाटतं, अर्थात शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड होण्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन असतात की गेली 3 वर्ष कंपनी तुमची अस्तित्वात असणं गरजेचं आहे, त्याचा टर्नओव्हर किती आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात BSE मध्ये लिस्टेड होण्यासाठी, NSE मध्ये लिस्टेड होण्यासाठी. ओके. या सगळ्या गोष्टी आपण नंतर स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. ओके. पहिलं बघूया शेअर म्हणजे काय. तर शेअर आता तुम्हाला समजलं असेलच तरी मी पुन्हा एकदा सांगते की शेअर म्हणजे भाग, हिस्सा, वाटा, वाटेकरी, भागधारक होताय तुम्ही, हक्कधारक होताय, ओनर होताय त्या कंपनीचे जेव्हा त्या कंपनीचे शेअर तुम्ही खरेदी करताय. आता मला इथे असं सांगावं असं वाटतं, तुम्हाला बघा, मला सांगा, एखादा केक जर खायचा असेल, केक खायची इच्छा झाली, आता मॉन्जिनिसमध्ये बाजूला जाता 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 तुम्हाला मॉन्जिनिसचं दुकान दिसतंय आणि इच्छा झाली मला केक खायचा आहे, तुम्ही मॉन्जिनिसचा अख्खा केक घ्याल का 1 किलोचा? अजिबात नाही. तुम्ही काय करणार? छोटासा पीस घेणार, बरोबर की नाही? सेम इथे आपापल्या फायनान्शियल कॅपॅसिटीनुसार एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता. कोणाला 10 हवे तर 10, कोणाला 20 हवे तर 20. अर्थात हा लॉट साईज असतो. ते IPO आणि FPO मध्ये आपण नंतर बघणारच आहोत की हा लॉट साईज म्हणजे काय असतो, शेअर्स कसे खरेदी केले जातात आणि हे शेअर खरेदी करून आपण आपला फायदा कसा करून घेऊ शकतो. ओके. शेअर समजलं, छोटे छोटे भाग, कंपनीचे छोटे छोटे भाग केले जातात आणि हे पब्लिकला विकून पैसा गोळा केला जातो, त्याला म्हणतात नॉर्मली शेअर. ओके. आणि हे शेअर खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याचे शेअर होल्डर होता, भागधारक होता, हिस्सेधारक होता, तेवढ्या पर्सेंटेजचे मालक होता आणि कंपनी जेवढा प्रॉफिट करणार तेवढ्या पर्सेंटेजचा प्रॉफिटही तुम्हाला होणार. ओके. त्यानंतर आपण बघूया की शेअर मार्केट म्हणजे काय. जसं मगाशीच बोलली की जिथे एखाद्या व्यवसायाची खरेदी आणि विक्री केली जाते अशी मंडई, अशी बाजारपेठ म्हणजे शेअर मार्केट. जसं आपल्या इथे फुल मार्केट असतं जिथे फुलांची खरेदी विक्री केली जाते, फळ मार्केट असतं जिथे फळांची खरेदी विक्री केली जाते, भाजी मार्केट असतं जिथे भाज्यांची खरेदी विक्री केली जाते, फिश मार्केट असतं फिशची खरेदी विक्री केली जाते, तसं शेअर मार्केट. मग आता हे मार्केट कुठे आहे तर मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे 2 मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत आणि तिथे या सगळ्या शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीचा कारभार अगदी व्यवस्थितपणे, अविरतपणे चालला जातो. आणि मला इथे सांगावं असं वाटतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी झाली आहे? 1875 साली. 150 वर्ष पूर्ण होतील तरी बहुतांश मराठी माणसांना शेअर मार्केट म्हणजे काय हे माहीत नाहीये. समजून घ्या, मी मगाशीच बोललीये की तुम्ही मला जे पाहत आहात तुम्हाला शेअर मार्केट विषयी नॉलेज असेल किंवा नॉलेज नसेलही, परंतु तुम्हाला काहीही माहीत नाहीये, 0 नॉलेज, असंच मी विचार करणार आणि याच विचाराने, अनुषंगाने मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. आता शेअर मार्केटमध्ये पूर्वी कसं असायचं मला सांगा. पूर्वी हे जसं आपण बँकेमध्ये FD वगैरे करतो, जास्त करून इन्व्हेस्टमेंट साठी लोक इथे इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे जसं बँकेचे FD सर्टिफिकेट असतात सेम तसे शेअर मार्केटमध्ये सुद्धा हे शेअर सर्टिफिकेट मिळायचे. कारण या सगळ्या गोष्टी आता फिजिकल फॉर्मॅटमध्ये नाही होत, शेअर सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नाही, तर हे सगळं जे काही आहे ते डिमटेरियल
डिमटेरियलाइज फॉर्मॅटमध्ये होतं. म्हणजेच काय, तर तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं जातं आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या सगळ्या शेअर्सच्या खरेदी आणि विक्रीचा कारभार जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे अविरतपणे स्टोअर करून ठेवला जातो. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. पूर्णपणे अगदी 100% ट्रान्सपरन्सी आहे तुम्हाला. ओके, आता मला असं वाटतं की आपण कोणतंही शास्त्र शिकण्यापूर्वी, मग ते कसलंही असो, ज्योतिषशास्त्र असो, वास्तुशास्त्र असो, खगोलशास्त्र असो किंवा आणखीन कसलं असो, सायकोलॉजी, त्या विषयाची निदान माहिती घेतो बेसिक. जसं की तुम्हाला कोणी विचारलं की शेअर मार्केटमध्ये काय शिकताय हो, तर तुम्ही काय सांगाल की मॅमनी फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस शिकवलं आणि फंडामेंटल टेक्निकल काय कळणार आहे लोकांना. तर शेअर मार्केट म्हणजे काय, तर त्याचं बेसिक नॉलेज असणं, बेसिक माहिती असणं आपल्याला गरजेची आहे आणि ही माहिती नक्की मिळवा. ओके, जसं की मगाशी मी म्हणाली की हा सगळा खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो कुठे, तर 2 स्टॉक एक्सचेंज आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे 1875 साली आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे 1992 साली. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळजवळ 6000हून जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये अराउंड 2000च्या आसपास कंपन्या लिस्टेड आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क इंडेक्स जो आहे तो आहे सेन्सेक्स. सेन्सेक्समध्ये टॉपचे 30 आणि निफ्टीमध्ये टॉपच्या 50 कंपन्या आहेत. ह्या कोणत्या कंपन्या, तर वेगवेगळ्या सेक्टरमधल्या IT सेक्टर, फार्मा सेक्टर, टर्शरी सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीज, ह्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या टॉपच्या 50 कंपन्या निफ्टीमध्ये आहेत. ए ग्रुप कंपनी, ए ग्रेड कंपनी असं आपण त्यांना म्हणू शकतो. आणि सेन्सेक्समध्ये टॉपच्या 30 कंपन्या आहेत की त्यांना सुद्धा ए ग्रेड कंपनी. मी सांगितलं की 6000 मधल्या टॉपच्या 30 कंपन्या, जसं शाळेमध्ये बघा 10-12 डिव्हिजन असतात, पण शाळेचा रिझल्ट, मेरिट लिस्ट कशावर अवलंबून असते, फक्त ए डिव्हिजनवर, की ते आहेत ते धावणारे घोडे. मी जसं सांगते की ह्या कंपन्या ह्या ज्या आहेत त्याच्यावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आता मला इथे असं सांगावं वाटतं की या 30 कंपन्या आहेत टॉपच्या, त्या 30 कंपन्या ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नक्कीच तुमची आर्थिक प्रगती करता येईल. कारण हा जो सेन्सेक्स आणि निफ्टी आहे तो कशावर अवलंबून आहे, या 30 कंपन्यांवर अवलंबून आहे, या 50 कंपन्यांवर अवलंबून आहे. आणि त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केला तर जसा हा निर्देशांक वाढतो त्याप्रमाणे आपला सुद्धा फंड जो आहे तो वाढत जातो. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर जर गोष्टींमध्ये पैसे गुंतवलेत, इतर शेअर्समध्ये गुंतवलेत, तर निफ्टी सेन्सेक्स वाढतील. पण मला इथे असं सांगावं वाटतं की बाकीच्या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते खाली सुद्धा येतील. कारण कितीही मार्केटमध्ये मंदी असो, तेजी असो, जेव्हा निफ्टी सेन्सेक्स घसरतात त्यावेळी बाकीचे जे असतात निफ्टी सेन्सेक्सच्या बाहेरच्या कंपन्या त्या प्रचंड प्रमाणात घसरलेल्या असतात. जेव्हा निफ्टी सेन्सेक्स 10% घसरतात तेव्हा बाकीच्या कंपन्या ज्या आहेत निफ्टी सेन्सेक्सच्या बाहेरील त्या कंपन्या 20, 25, 30% घसरलेल्या असतात. म्हणून मला इथे असं सांगावं वाटतं, नेहमी पैसे अडकवायचे ते कुठे, ए ग्रुप कंपन्यांमध्ये. ओके, आता आणखीन एक प्रश्न की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज एवढं जुनं स्टॉक एक्सचेंज असताना NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज कशाला आलं, याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. की मला सांगा, एका किराणा मालाच्या बाजूला दुसरं किराणा मालाचं दुकान असतं, एका साडीच्या दुकानाच्या बाजूला दुसरं साडीचं दुकान असतं, एका शर्टच्या दुकानाच्या बाजूला दुसरं शर्टचं दुकान असतं, भरपूर दुकानं असतात, अनलिमिटेड असतात, अमर्यादित दुकान असतात. सेम इथे एक स्टॉक एक्सचेंज आहे, दुसरं येऊ दे, तिसरं येऊ दे, चौथं येऊ दे, आपल्याला ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये रिझनेबल किमतीमध्ये एखादा चांगला शेअर मिळतोय तिथून आपण खरेदी करू शकतो. ओके, आपण होतो सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये. आता हे इंडेक्स आहेत. आता इंडेक्स म्हणजे काय, कोणतंही मार्केटमध्ये पुस्तक खरेदी करताना आपण पहिलं काय बघतो, तर इंडेक्स, त्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघतो आणि त्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघितल्यानंतर आपल्याला कळतं की येस, आतमध्ये त्या पुस्तकामध्ये नक्की काय काय मॅटर असणार आहे ते, बरोबर आहे. आणि सेम हा इंडेक्स जो आहे तो काय दाखवतो, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी चालली. इंडेक्स आज न्यूज चॅनेलमध्ये बघा तुम्ही दिवसभर, माहितीये ना, आज सेन्सेक्स घसरला, आज सेन्सेक्स वधारला, निफ्टी घसरला, निफ्टी वधारला, म्हणजे काय, आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, सुदृढ आहे की डळमळीत आहे, हे कशावरून कळतं, तर या निर्देशांकांवरून कळतं. ओके, आणि मला इथे असं सांगावं वाटतं, सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये ह्या ज्या 30 कंपन्या आहेत आणि 50 कंपन्या आहेत त्या कायम तशाच राहणार आहेत का, अजिबात नाही.
जसं की शाळेमध्ये बघा ए डिव्हिजनचे विद्यार्थी असतात. ए डिव्हिजनचे विद्यार्थी, आता मी जी आहे ती नर्सरी पासून 10वी पर्यंत ए डिव्हिजन कधी सोडला नाही, पण माझ्याच डिव्हिजनमध्ये माझ्याच वर्गामध्ये असलेल्या काही माझ्या मैत्रिणी ज्या आहेत 5वी मधून 6वी बी मध्ये गेल्या. आता ज्या कमी परफॉर्मन्स देणाऱ्या होत्या, ज्या शेवटचे 10 रँकर होते, ते 5वी ए मधून कुठे गेले, 6वी ए मध्ये न जाता 6वी बी मध्ये. आणि बी मधले जे टॉपर्स होते, टॉप 10, ते कुठे आले, 6वी ए मध्ये आले, 5वी बी मधले. समजून घ्या. सेम तसंच ह्या कंपन्या. पण मला सांगा, हे विद्यार्थी रोजच्या रोज ए मधून बी डिव्हिजन, बी मधून सी डिव्हिजन, सी मधून माहिती ना असं जात नाहीत. तर वर्षाच्या एंडला सेम तसंच एखादी कंपनी सुद्धा जी कमी परफॉर्मन्स देणारी असेल ती सेन्सेक्स आणि निफ्टी मधून बाहेर काढली जाते आणि B1 ग्रुपमध्ये जाते. आणि बी ग्रुप मधली कंपनी चांगली परफॉर्मन्स देणारी ए ग्रुपमध्ये येते, म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये येते. ओके. त्यानंतर इथे मला असं सांगावंसं वाटतं की आता शेअर मार्केटमध्ये पूर्वतयारी करायची किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 2 पद्धतीने केली जाते. एक म्हणजे IPO मार्फत, म्हणजे काय तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग, आणि दुसरं म्हणजे की शेअर मार्केटमधून डायरेक्ट तुम्ही कंपनीतले शेअर्स सुद्धा विकत घेऊ शकता. आता हे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट काय आहे ते आपण बघूया. प्रायमरी मार्केटमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, IPO आणि FPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग आणि फॉलो ऑन पब्लिक ऑफर. आता मी इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करते. प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट बघा, शेअर मार्केट इज द सेकंडरी मार्केट. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे. प्रायमरी मार्केटमध्ये IPO बघूया, इनिशियल पब्लिक ऑफर. कोणतीही कंपनी नव्याने सुरुवात होण्यासाठी, नव्याने उदयाला यायला इनिशियल म्हणजे इनिशियल स्टेजला शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होण्यापूर्वी कोणतीही कंपनी, तो ओनर जो आहे तो स्वतःच्या कंपनीचे IPO आणतो. म्हणजेच काय तर इनिशियल पब्लिक ऑफर, स्वतःचे शेअर्स जे आहेत ते मार्केटमध्ये विकायला आणतो. IPO मध्ये तुम्ही डायरेक्ट कंपनीच्या ओनर कडून शेअर खरेदी विकत करू शकता. जसं की काही लोक बघा बिल्डर कडून डायरेक्ट फ्लॅट घेतात, तर काही लोक नंतर इन्व्हेस्टर लोकांकडून घेतात. सेम फंडा आहे की तुम्ही डायरेक्ट ओनर कडून इथे शेअर्स खरेदी करू शकता. आता IPOचा कालावधी असतो साधारण 3 दिवसापासून आठवड्यापर्यंत. आणि IPO मध्ये कसं असतं सांगते, 2 प्रकारचे असतात. 2 प्रकार म्हणजे काय सांगा की बुक बिल्डिंग इश्यू आणि फिक्स प्राइस इश्यू. की IPO एक फिक्स प्राइस असते की 10 रुपये ते 10, 100 रुपये ते 100 रुपयाने ऑल ओव्हर जे अप्लाय करणार त्यांना शेअर विकले जातात. आणि बुक बिल्डिंग इश्यू मध्ये कसं 10 ते 20% प्राइस फ्लक्च्युएशन असतं की 10 रुपयाचा 12 रुपयापर्यंत जाऊ शकतो, 100 रुपयाचा 120 रुपयापर्यंत जाऊ शकतो शेअर. का? कारण डिमांड जर जास्त असेल तर त्या पद्धतीनुसार तसे ते शेअर्स खरेदी विक्री केले जातात. आता IPO मध्ये 1, 2, 3 असे शेअर खरेदी करू शकत नाही. ही लॉट साईज असते. मी मगाशीच बोलली लॉट साईज म्हणजे तुम्हाला 1 लॉट तर 1 लॉट घेऊ शकता, 2 तर 2 लॉट घेऊ शकता. आता हा लॉट साईज जो असतो त्याचे लिमिटेशन असतं, ते म्हणजे असं की इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी 2 लाख रुपये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करू शकता. आणि हा लॉट जो आहे, 1 लॉट साधारण 15,000च्या आसपास असतो. 1 लॉट 15,000च्या. मग जर 100 रुपयाप्रमाणे असतील शेअर तर तेवढे शेअर मिळतील, 10 रुपयाचे असतील तुम्हाला 15,000 जास्त शेअर्स खरेदी करायला मिळतील. आणि IPO मध्ये आपण अप्लाय करू शकतो, कोणीही अप्लाय करू शकतं. पण IPO मधून शेअर्स मिळताना मात्र लॉटरी सिस्टीम सारखं असतं की ते प्रत्येकाला मिळेलच असं नाही, लॉटरी सिस्टीम. आणि ज्याला नाही मिळत ते नंतर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्यानंतर तुम्ही शेअर मार्केटमधनं शेअर सुद्धा खरेदी करू शकता. समजून घ्या. आता IPO झालं. मग आता FPO म्हणजे काय? मी काय सांगितलं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग मध्येच ओनरला कोणाकडून शेअर्स मिळतात, शेअर विकून फंड मिळतोय. कोणाकडून तर पब्लिक कडून. आता FPO मध्ये मला सांगा, ओनर जो आहे तो IPO मधून सगळा फंड घेतला, पूर्णपणे पैसा गोळा केला आणि स्वतःच्या कंपनीसाठी, कंपनीचा विस्तार व्हायला सगळा वापरला. आता वापरून झाल्यावर 1, 2, 3 वर्षानंतर ओनरला असं वाटलं की माझ्या कंपनीचे बॉरोविंग्स वाढलेत, डेब्ट वाढलेत, खूप काही कर्ज वाढलंय, तर ते कर्ज कमी करायला पुन्हा ओनरला पैशांची गरज लागणार. कंपनीचा विस्तार वाढवायचा आहे, कंपनीची आणखीन एक ब्रांच उभी करायची आहे, तर त्याच्यासाठी पुन्हा पैसा लागणार. पण त्याला मात्र IPO द्वारे एकदाच पैसा मिळालाय. आणि एकदा शेअर मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड झाल्यानंतर त्या कंपनीचा IPO आणू शकत नाही, पण त्याला
आणखीन एक संधी आहे की त्या कंपनीचे तो FPO आणू शकतो, फॉलो ऑन पब्लिक ऑफर. बघा, म्हणजे आता सपोज रिलायन्सचे FPO आले, TCSचे FPO आले, इन्फोसिसचे FPO आले. म्हणजेच काय, FPO आले रे आले म्हटलं का पब्लिकची लाईनच लागते. म्हणजे काय, आपला एका दिवसात सगळं फुल. की आता IPO आणि FPO मध्ये फरक काय सांगते तुम्हाला. IPO काय आहे, इनिशियल स्टेज. कंपनी अजून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाहीये, लोक कदाचित त्या कंपनीला ओळखतही नसतील. त्यामुळे ओनरला काय करावं लागतं, मार्केटिंग करावं लागतं, कन्व्हिन्स करावं लागतं की माझे शेअर्स घ्या IPO मध्ये. आणि FPO मध्ये काय होतं, FPO मध्ये ऑलरेडी त्या कंपनीचे शेअर्स ओनरच्या खात्यामध्ये, डीमॅट अकाउंटमध्ये ऑलरेडी त्या कंपनीचे बोनस, स्प्लिट, कॅपिटल ॲप्रिसिएशन, डिव्हिडंड ह्या सगळ्या गोष्टी काय करतायत, लोक एन्जॉय करतायत शेअर होल्डर. त्यामुळे त्या कंपनीचे FPO आले का लोक डायरेक्ट धाव घेतात. म्हणजे काय सांगा, इन्व्हेस्ट करायला धावतात. परंतु IPO आले तर विचारपूर्वक निर्णय घेतात. मला इथे असं सांगावं वाटतं की IPO आणि FPO म्हणजेच काय, तर प्रायमरी मार्केट, की इथे डायरेक्ट तुम्हाला ओनर कडून शेअर्स खरेदी करायला मिळत आहेत. आणि शेअर मार्केट इट इज अ सेकंडरी मार्केट, की ज्याला IPO आणि FPO मधून शेअर्स खरेदी करता नाही आले किंवा आले आहेत पण आणखीन शेअर्स खरेदी करायचे असतील तर त्यांच्यासाठी शेअर मार्केट हा पर्याय लाईफ टाइम साठी असतो. आणि हा एकमेव बिझनेस आहे की याला कधीच मरण नाही. आणि हा एकमेव बिझनेस असाही आहे की मार्केट चढतानाही तुम्ही कमवताय आणि मार्केट पडताना सुद्धा, मंदीमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर पैसे कमवू शकत आहात. आता मला असं वाटतं की निदान IPO आणि FPO ही कन्सेप्ट तरी तुमची क्लिअर झाली असावी. इंडेक्स ही कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली असावी. त्यानंतर मला असं वाटतं की असं इथे प्रश्न पडतो प्रत्येकाला की शेअर मार्केटचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं. शेअर मार्केटमध्ये अभ्यास करायला म्हणजे काय करायचं. आम्ही 10वी झालो, 12वी झालो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, PhD लेवलपर्यंत गेलो, खूप अभ्यास केला. पण जेवढा अभ्यास केलाय त्या बऱ्याचसा म्हणजे त्या अभ्यासाचा आता सध्या करत असलेल्या कामाची काडी मात्रही संबंध नाही. मग आता हा आणखीन अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं. इथे काही करायचं नाहीये, समजून घ्या. हा अभ्यास करायचा म्हणजे काय सांगा. आणि त्याच्यासाठी काही तुमचं शिक्षणाची अट नाहीये, वयाचं बंधन नाही, काही नाही. आज एवढी डिग्रीचं वयाच्या 25व्या वर्षापासून 25 वर्षापर्यंत तुम्ही घेतली आहे. तर हे नॉलेज तुम्ही सहजरित्या घेऊ शकता. अगदी अशिक्षित माणूस सुद्धा हे नॉलेज सहजरित्या घेऊ शकता, समजून घ्या. आता शेअर मार्केटचा अभ्यास करायचा म्हणजे काय, तर जसं की आपण लग्नासाठी जोडीदार निवडताना कोणकोणत्या गोष्टी बघतो. हो, लग्नासाठी जर तुम्हाला योग्य जोडीदार निवडायचा आहे, एकच व्यक्ती बघितली आणि लगेच पसंत केली, डन केली, असं होतं का कधी. अजिबात नाही. बहुतांश वेळा बरेच जण बरीच स्थळं बघतात, 5 बघतात, 10 स्थळं बघतात, काही जण 100 स्थळं पण बघणारी आहेत, ह्याच्यापेक्षाही जास्त स्थळं बघणारी आहेत. ती स्थळं बघितल्यानंतर माहितीये ना, तुमची पत्रिका मॅच होते की नाही, तुमचा स्वभाव म्हणजे काय सांगा, क्वालिफिकेशन मॅच होत आहे की नाही, दिसणं मॅच होत आहे की नाही, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, जॉब आहे का बिझनेस आहे, त्या जॉब किंवा बिझनेसमध्ये पुढे जाऊन किती ग्रोथ असणार आहे, किती पगार कमवत असणार आहे, त्या जॉबला किंवा बिझनेसला काय सिक्युरिटी आहे, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या जातात. अर्थात या गोष्टी का बघतो मला सांगा, कारण अशा व्यक्तीसोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य व्यतीत करायचं आहे. मग ती व्यक्ती कशी असली पाहिजे, ती व्यक्ती आपल्या योग्यतेची आहे की नाही, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. बरोबर आहे. सेम तसंच शेअर मार्केटचा अभ्यास करायचा म्हणजे काय, तर अशा कंपन्या की त्या कंपन्याच आपल्याला लाईफ टाईम पोषणार आहेत. कळतंय की आपल्याला काही करायचं नाहीये. मी नेहमी सांगते, शेअर मार्केट हे असं रोपटं आहे की ते एकदाच लावताय, त्या रोपट्याला ऊन, पाऊस, खत, पाणी सुद्धा तुम्हाला घालायचं नाहीये. ती कंपनीच, ज्या कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतले ती कंपनीच त्याला खत, पाणी, ऊन, पाऊस, डिव्हिडंड स्वरूपात, कॅपिटल ॲप्रिसिएशन स्वरूपात, बोनस स्वरूपात, स्प्लिट शेअर स्वरूपात सगळं काही ती देणार आहे. आणि एकदा का त्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्यानंतर मात्र आयुष्यभर तुम्हाला तुमच्या पिढ्यानपिढ्या 7 पिढ्या ते सगळे काही फळं तुम्हाला चाखायचे. पण मला इथे असं सांगावं वाटतं, कोणी सांगितलंय 6000 कंपन्यांचा अभ्यास करायला, जो ऑलरेडी स्टॉक एक्सचेंजने निफ्टी आणि सेन्सेक्स ए ग्रुप कंपन्या, धावणारे घोडे जर आपल्याला दिलेले आहेत तर ते सोडून, हातचं सोडून पळत्याच्या मागे कशाला जा. जे धावणारे घोडे मी सांगितले, धावणारे घोडे म्हणजे काय, शर्यतीमध्ये भरपूर घोडे असतात, प्रत्येक घोड्याची प्राइस वेगवेगळी असते, फक्त एका घोड्याची प्राइस जास्त असते.
आणि तोच घोडा नेहमी शर्यतीमध्ये पहिला येतो. सेम तसंच की इथे सुद्धा हे धावणारे घोडे आहेत. जसं शाळेचा रिझल्ट कोणावर अवलंबून असतो? ए डिव्हिजनवर. सेम ए डिव्हिजनवर जर पैसे लावलेत तर त्या ए डिव्हिजनच्या कंपन्या तुम्हाला कधीही धोका देणार नाहीत. आणि मार्केटमध्ये कितीही मंदी आली तरी हे स्ट्रॉंग खिलाडू आहेत, हे तेवढे खाली आपटणार नाही. इथे मी नेहमी एक उदाहरण देते की बाईकवरून 2 माणसं चालली आहेत, म्हणजे बाईकवरून, आणि अचानक ऍक्सिडेंट झालं. दोघंही पडले, जबरदस्त मार लागला, पण एकाला रिकवर व्हायला 4 दिवस लागले तर दुसऱ्याला रिकवर व्हायला 4 महिने लागले. इथे मला असं सांगावंसं वाटतं, सेम लागलंय, दोघांची सेम परिस्थिती, सेम कंडिशन, पण एक 4 दिवसात उठून बसला तर दुसऱ्याला उठायला 4 महिने लागले. सेम इथे अशा कंपन्या आहेत की मंदी कितीही असली, पुन्हा जेव्हा हे सगळं प्रकरण, जेव्हा जे असतं वातावरण ते सुधारतं, जेव्हा पुन्हा मार्केटमध्ये नव्याने तेजी येते, त्यावेळी हे स्ट्रॉंग खिलाडू जे असतात, स्ट्रॉंग कंपन्या ज्या धावणाऱ्या घोड्या असतात, त्या पुन्हा आपलं अस्तित्व विदिन छोट्या टाइम स्पॅन मध्ये पुन्हा अस्तित्व निर्माण करतात. पण जे धावणारे घोडे नाही आहेत ते मात्र त्यांना परत जम बसायला खूप वेळ लागतो. म्हणून सांगते मी नेहमी की धावणाऱ्या घोड्यांवर पैसे लावायचे. आपण पुढे वळूया. आता ही शेअर्सची सुद्धा गटवारी केली की आर्थिक दृष्टीने भक्कम अशा कंपन्या, जसं मी बोलली ए ग्रुप कंपन्या, त्याच्यानंतर येतात B1, B2, जसं की ए डिव्हिजनचे स्टुडंट आहेत 90 अबव पर्सेंटेज आणणारे, बी डिव्हिजनचे स्टुडंट आहेत 80 to 90, सी डिव्हिजनवाले 70 to 80, असं सेम. म्हणून बी डिव्हिजनच्या कंपन्या वाईट असा अर्थ होत नाही, परंतु ए डिव्हिजनच्या आहेत त्या स्ट्रॉंग, की त्याच्यावर पैसे लावले तुम्ही बिनधास्त निदान रात्री शांतपणे झोपू सुद्धा शकता. त्यानंतर स्मॉल कंपन्यांचा एक वेगळा ग्रुप आहे. त्यानंतर फिक्स इन्कम देणाऱ्या कंपन्यांचा वेगळा ग्रुप आहे. बँकेपेक्षाही डबल फिक्स रिटर्न देणाऱ्या कंपन्या इथे आहेत दर महिन्याला, समजून घ्या. त्यानंतर कर्जरोखी कंपनी आहे. कर्जरोखी म्हणजे काय की ज्यांचे बॉरोविंग जे आहेत ते 0 आहेत, नील. आता अशा कंपन्यांमध्ये जर पैसे गुंतवले की ज्यांचे बॉरोविंग 0 आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, सिमेन्स कंपनी आहे, अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर जो काही पैसा इथे, जो काही ती कंपनी प्रॉफिट अर्न करते ते काय होणार? तुम्हाला डायरेक्ट शेअर होल्डर लोकांना मिळणार. नाहीतर काय होतं, जर बॉरोविंग कंपनीवर असेल तर जो काही प्रॉफिट होतोय त्यातला अर्ध काय होतं, ते बॉरोविंग नील करण्याकडे जातं आणि अर्धा फायदा तुम्हाला मिळतो. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा की ज्यांचे बॉरोविंग सुद्धा कमी असतील किंवा 0 असतील. त्या कंपन्या मी सांगेनच. ओके. त्यानंतर आता स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची तर त्याची पूर्वतयारी काय असते? जसं की मला इथे सांगावंसं वाटतं, कोणत्याही बँकेमध्ये FD, RD जर तुम्हाला करायची असेल तर त्याची पूर्वतयारी काय करता? त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं स्वतःचं पहिलं काय सेव्हिंग अकाउंट ओपन करता. सेम तसंच जर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे, शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायची आहे, रोज ट्रेडिंग करायचं असेल, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता हे डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं? तर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुमचं कोणत्याही बँकेचं सेव्हिंग अकाउंट असणं गरजेचं आहे. सेव्हिंग अकाउंट असणं म्हणजे काय सांगा, की बँक कुठचीही असेल, गव्हर्नमेंट बँक असो, शेड्यूल बँक असो, नॅशनलाइज बँक असो किंवा कोऑपरेटिव्ह बँक असो, पण त्या बँकेचं सेव्हिंग अकाउंट असेल, त्या सेव्हिंग बँक अकाउंटचाच चेक नंबर तुमच्या चेक म्हणजे जो काही अकाउंट नंबर आहे तो तुमच्या डीमॅट अकाउंटला लिंक करून तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं जातं. ओके. आणि डीमॅट अकाउंट ओपन केलं का तुम्हाला बाईंग आणि सेलिंग, शेअर बाय करायला, सेल करायला ट्रेडिंग अकाउंट सुद्धा मिळतं. ओके. कोणत्याही ब्रोकर कडून अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला ते ट्रेडिंग अकाउंट मिळतं, ट्रेड करायला, इंट्राडे साठी, की कसा शेअर वर जातोय, कसा खाली येतोय, कसा स्टेबल आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला काय लागतं? तर डीमॅट अकाउंट. आता मला इथे असं सांगावंसं वाटतं, भरपूर ब्रोकर आहेत मार्केटमध्ये आणि बऱ्याच लोकांचं डीमॅट अकाउंट असेलही, पण मला इथे असं सांगावंसं वाटतं की एका व्यक्तीचे 10 डीमॅट अकाउंट असले तरी काही फरक पडत नाही. जसं आपले वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट असतात ना, अशी एकही व्यक्ती नसेल की तिचं फक्त एकाच बँकेमध्ये अकाउंट असेल. प्रत्येकाचं वेगवेगळ्या बँकांमध्ये अकाउंट असतं. सेम तसंच आपलं सुद्धा वेगवेगळ्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट असलं तरी सुद्धा काहीही हरकत नाही. सेबीचा नियम आहे की एका व्यक्तीचे 10, 12, 15 डीमॅट अकाउंट असले तरी चालतात. अर्थात पुढच्या भागात आपण नक्कीच एक नवीन विषय घेऊन येऊ, म्हणजे शेअर मार्केटची बेसिक तयारी काय आहे, बेसिक्स काय आहेत, शेअर मार्केटचे नियम काय आहेत,
शेअर मार्केटचे रूल्स आणि रेग्युलेशन काय आहे की ते नियम जर तुम्हाला कळले तर मार्केट मंदीमध्ये असो किंवा तेजीमध्ये असो तुम्ही एकदम रिलॅक्स राहाल, जसे माझे बाकीचे विद्यार्थी रिलॅक्स आहेत. ओके, आजच्या दिवशी इथेच आपण थांबूया. तोपर्यंत तुमचा दिवस शुभ असो. धन्यवाद.